पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना। अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक। धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, आपला तू बोल साच करी। अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक। तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू। अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक। आजचा हा पवित्र दिवस रामनवमी, भगवान श्रीराम यांचा अवतार दिवस। भगवंताचा अवतार होतो, भगवंताचा जन्म होत नाही, भगवंताचा अवतार होतो। म्हणून राम जन्म दिवस म्हणण्यापेक्षा राम अवतार दिवस म्हणावं। म्हणून चैत्र मास, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, नवमी आणि दुपारची 12ची अर्थात माध्यान्हाची वेळ, आणि ही वेळ आहे भगवान विष्णू अर्थात प्रभू रामचंद्र यांच्या अवतीर्ण होण्याची वेळ। आज रामनवमी, आज रामनवमी, आणि या शुभदिनी, या शुभप्रसंगी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अवतारपर आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना। धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना। धर्म रक्षावया अवतार घेसी। तुकोबाराय भगवान विष्णूला म्हणतात की हे भगवान विष्णू, हे पांडुरंगा, तू धर्माचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अवतार घेतोस आणि या पृथ्वीवर धर्माचं रक्षण करतोस। अभंगाची सुरुवात धर्म या शब्दापासून झालेली आहे। धर्म रक्षावया अवतार घेसी, अभंगाची सुरुवात धर्म या शब्दापासून केली तुकोबारायांनी। मग हा धर्म म्हणजे नेमकं काय, आणि या धर्माचं रक्षण करण्याची वेळ कधी येते, आणि देव अर्थात भगवंत या धर्माचं रक्षण कशा प्रकारे करतो, असे काही ठळक प्रश्न उभे राहतात। प्रथमतः धर्म म्हणजे काय? धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने 4 जाती येतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई। या जाती जमातींना आम्ही धर्म म्हणतो, पण या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे। मग धर्म म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत
धर्माची व्याख्या करतात, माऊली लिहितात, एत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती. ज्ञानोबा म्हणतात समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग समाजातील वडील माणूस जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील म्हणजे नेमकं कोण? याचंही उत्तर ज्ञानोबा देतात ज्ञानेश्वरीत आणि माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं चालणं बोलणं वागणं मूर्तिमंत वेद आहे, जो वेदासारखं वागतो आणि वेदाचे धडे समाजाला देतो तो वडील असतो. कारण आमच्या नजरेत वडील हा दुसराच असतो. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा ही जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे मरायला टेकलंय 90-92 वर्षाचं आहे, ज्याचं आयुष्य धाकुटं झालंय, मरायला टेकलंय, अंगात बळ नाही, बुद्धी भ्रष्ट झाली, अशा मरायला टेकलेल्या माणसाला आम्ही वडील म्हणतो. ये मृत्यू लोकेचे उपराटे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्राज्ञा ही जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जो म्हातारा आहे, मरायला टेकलाय, बळहीन झालाय, तो वडील नसतो. तो वडील नसतो. मग वडील कोण? तर ज्ञानोबा लिहितात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, जो वेदासारखं वागतो आणि वेदाचे धडे समाजाला देतो तो वडील असतो. आणि मग जो वेदासारखं वागतो आणि वेदाचे धडे समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. जयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. संत जर झोपीत चावळला तर संतांचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरतं. आणि मग जागृतीत बोलेल तो तर वेद असेलच असेल. आणि म्हणून वडील म्हणजे संत. आणि संत जसं वागतील, जसं चालतील, जसं बोलतील, त्या संताच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावा. वडील म्हणजे संत आणि संत जसं जसं वागतील त्या संताच्या वागण्याला धर्म म्हणावा. आता पुढे असा प्रश्न पडतो की संत कसे वागतात? याचे उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वर देतात. माऊली लिहितात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सरमनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सरमनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. अर्थात संतांचं वागणं म्हणजे धर्म. तर संतांचं वागणं नेमकं कसं आहे? तर जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. तात्पर्य नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि संताच्या या वागण्यालाच धर्म असं म्हणतात. ज्ञानोबा लिहित आहेत, जयाचे बोलू धर्मो जिये, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मो जिये. संतांच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. पण संत मात्र ज्ञानोबा तुकोबाराच्या तोडीचे असावेत, हे लक्षात ठेवा. आम्ही स्वतःला संत म्हणून घेतो, कीर्तनकार लोक. आम्ही कीर्तनकार संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, संत नाही. ज्ञानोबा तुकोबारा यांच्या तोडीचे संत,
त्यांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म आहे. जयाचे बोलू धर्मोजे, संतांच्या तोंडातून निघालेला शब्द हा धर्म असतो. अर्थात संत जे बोलतील त्यांनी धर्म जगतो. संत धर्माला जगवतात. तात्पर्य संतांचं वागणं, चालणं, बोलणं, प्रत्येक क्रिया ही धर्म असते. आणि म्हणून समाजात वडील माणूस जसा जसा वागेल त्या वडिलाच्या वागण्याला धर्म म्हणावं. ते वडील म्हणजे संत. मग संत जसं जसं वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर संत कसे वागतात? तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजेच संतांचं वागणं. आणि हे संतांचं वागणं अर्थात या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म होय. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य हाच धर्म आहे. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. दनबारा लिहित आहेत, मनोनी नृपा पार्थ झालाशे पूर्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. ज्ञानोबा आहे. भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झालती. का? तर अर्जुन रीतीने वागत होता. आणि म्हणून भगवंताची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. तात्पर्य माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. ऐका, नरबर आहे बोलतात, म्हणून ऐके नरपा पार्थ झालासे पूर्ण कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म. आणि म्हणून रीती, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. याला जर छोटं करायचं असेल तर नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य याला धर्म म्हणावं. नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य याला धर्म म्हणावं. मग आज तुम्ही समाजावर एक नजर मारून पहा. तुम्हाला असं चित्र दिसेल की धर्म पूर्णतः लयाला लागलाय. प्रत्येक जण एकमेकाला फसवतोय. लांडीलबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, अतिरेकी येत आहेत, बॉम्ब टाकतायत, माणूस माणसाला ओळखायला तयार नाही, भाऊ भावाला ओळखायला तयार नाही, मायबापाला घराच्या बाहेर हाकलून देण्यापर्यंत मुलाबाळाची मजल गेली आहे. असा अधर्म मानवी जीवनात का आलाय? धर्माला ग्लानी आली आहे, धर्म लयाला लागलाय. आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. सूर्य किंवा निसर्ग अजिबात बदलला नाही. बदललाय तो माणूस. माणूसच काय एवढा बदललाय? पशुपक्षी बदलले नाहीयेत. जनावर अजूनही त्यांच्या पद्धतीने रीतीनेच वागतायत. त्यांनी त्यांचं चालचलन सोडलं नाहीये. सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. सूर्य बदलला नाही, पशुपक्षी बदलले नाही. अर्थात निसर्ग अजिबात बदलला नाही. बदललाय तो माणूस. का? मानवी जीवनात अधर्म का आलाय? दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. असा अधर्म का बोकाळावा? किती मास्तरला वाटतं की माझा मुलगा विवेकानंद व्हावा. थोडेफार वगळता सगळे मास्तर अपडाऊन करणारेच मास्तर आहेत आणि 1 तारखेची वाट पाहणारेच मास्तर आहेत. इथं न्याय आणि वकील विकल्या जातो. पोलीस आणि पुढाऱ्याबद्दल तर बोलायचंच नको. एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक होते. आज हेच खाकी आणि खादी कपडे देशाचे भक्षक बनू पाहत आहेत.
त्यांनी या शब्दाचा असा अर्थ काढला, खाकी. खाकी म्हणजे खाकी, खाकी, खादी, खा आधी, खादी. खादी आणि खाकी या शब्दाचे अर्थ काढले, खा आधी, खाकी. प्रत्येक स्तरात अनिती, भ्रष्टाचार, लांडी लबाडी वाढली आहे. धर्म लयाला गेलाय. भ्रष्टाचार हा अधर्म आहे. पैसे खाणं हा भ्रष्टाचार आहे, मान्य. पण केवळ पैसे खाणंच भ्रष्टाचार नाहीये. पैसे खाणं हा तर भ्रष्टाचारच आहे, पण केवळ पैसे खाणं हाच भ्रष्टाचार नाही. तर भ्रष्टाचार शब्द फोडा. भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण चुकीचं आहे, तोही भ्रष्टाचारच असतो. म्हणून शिकलेला, अडाणी, मजूर, नोकरदार, पुढारी, व्यापारी सर्व स्तरात भ्रष्टाचार माजलाय. सर्व स्तरात. मजूरही भ्रष्टाचार करतात. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे, मजूर काय भ्रष्टाचार करेल? त्याच्या काय हातात आहे? मजूरही भ्रष्टाचार करतो. थोडं आपलं लहानपण आठवा. बाई जर रोजान लावली खुरपायला तर सकाळी 9 वाजता शेतात जाऊन बसायची, 9 वाजता पाताला बसायची आणि दिवस मावळल्याशिवाय शेत सोडत नव्हती. आज बाई खुरपायला लावा, 11 वाजल्याशिवाय बाई गावातून निघत नाही. 10 वाजता शेतमालक बाईच्या घरी जातो, म्हणतो मावशी चला खुरपायचा वकूत झालाय. बाई आतून म्हणते मामा अजून बस आली नाही. गावात बस येण्याचा एक ठेपा असतो 11 वाजताचा. ती म्हणते मामा अजून बस येण्याचा ठेपा झाला नाही, बस येते 11 वाजता. मी म्हणतो एखाद बार बस जर फेल झाली आणि 2 वाजता आली तर बाई तू काय 2 वाजता खुरपायला निघती का? 2 वाजता खुरपायला निघती का? बसच जर फेल झाली तर बसच्या टेप्यावर बसली ना तू. 11 वाजल्याशिवाय बाई गावातून हलत नाही. 11ला बाई गावातून निघते, 12ला शेतात जाते, 1 पात लावते, झाली दुपार, बसली जेवायला. त्यात अर्ध्या तासाची डुकली. दुपारून कशाबशा 2 पाता लावते, त्याच्यात 2 वेळेस पाणी पिण्याचा, 2 वेळेस लघवीचा ठेपा. 5:30 वाजले की बाई शेत सोडते. मालक म्हणता अरे मावशी कासरावर राहिले, 10 फूट राहिले, तेवढं घे ना खुरपून. बाई म्हणते मामा तुमचं शेतले लांबणीचं, घरी जायला अंधार पडतो. मी म्हणतो बाई थोडा अंधार पडला तर वाटेत तुला काय लांडगा खातो का? थोडा अंधार पडला तर वाटेत तुला काय लांडगा खातो का? पण नाही, ती बाई 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणार. शेतकरी रडकुंडे आलाय. मजुरानं शेतमालकाला दिलेला हा त्रास, हाही भ्रष्टाचारच आहे, भ्रष्टाचारच आहे. आणि म्हणून मी बोललो की मजूर, नोकरदार, शिकलेला, अडाणी, पुढारी, व्यापारी सर्व स्तरात भ्रष्टाचार माजलाय. मजूरही भ्रष्टाचार करतोय. ज्याचं आचरण चुकीचं आहे, आचरण खोडील आहे, तुमच्या आचरणातून समोरच्याला त्रास होतोय, तो भ्रष्टाचारच आहे. केवळ पैसे खाणंच भ्रष्टाचार नाही. ज्याचं आचरण चुकीचं आहे, खोडील आहे, तोही भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचारच आहे. मजूरही भ्रष्टाचार करतोय, काम चुकारपणा करतोय म्हणजे भ्रष्टाचारच करतोय. काय गंमत आहे. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. मी अधर्म बोलतोय, धर्म लयाला लागलाय, मी अधर्म बोलतोय. देवाला अवतार का घ्यावा लागतो? इकडे जायचंय मला. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना. देवाला धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार का धरावा लागतो? सध्या समाजात अधर्म बोकाळलाय. मी तिकडे चाललोय. मी धर्म आणि अधर्म मांडतोय आणि मग देवाचा अवतार मांडतोय, मग राम अवतार आहे. अधर्म कसा बोकाळलाय बघा. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लाच देणं हा अलिखित नियम बनलाय.
एकदा एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं आणि तो माणूस भूताला जे कामं सांगेल ते भूत ते कामं पटापट करू लागलं. माणूस खुश झाला. बरं झालं म्हणले, फुकटात काम करणार भूत मिळाले. सगळी कामं झटापट ते भूत करू लागलं. पण त्या भूताने एक आड घातली. म्हणले, मालक तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम मी पटकन करून येईल, पण माझी एक आट आहे. मी पहिलं काम करून आलो की मला दुसरं काम हवंय आणि लगेच हवंय, आणि प्रत्येक वेळेला नवीन काम हवंय, जुनं रिपीट करायचं नाही. आणि मी काम करून आलो, मला दुसरं नवीन काम पटकन दिलं नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकेल. मालक मला ठीक आहे, काय अवघड आहे, सांगू म्हणजे कामच सांगू तुला काय. पटापट 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 मालकाने काम सांगावेत, भूतांनी पटापट करावेत, पळत भूत काम करून यायचं. त्याला मजा वाटायली. पण 4-6 महिने लोटले, याची कामं संपली ना. आता सांगून सांगून किती कामं सांगणार आहे, याची कामं संपली. याला प्रश्न पडला, तर भूत गेले एक काम करायला, माघारी आलं तर काय काम सांगू. डोकं खाजीत बसला. नाही नवीन काम सांगा, जुनं रिपीट केलं तर जमत नाही, नवीन नाही सांगू ते खाऊन टाकते. घाबरला, बेजार झाला. 4-6 महिने झाले, आता कामं सगळी संपली ना, नवीन काय सांगावं. नवीन नाही सांगू ते खाऊन टाकते. त्यांनी डोकं लढवलं आणि डोक्यात एक विचार आणला. भूत आलं तोपर्यंत. हा म्हणतो, भूता, ए भूता इकडे. भूत आलं. हा म्हणतो त्या भूताला, भूता तू जा आणि आपल्या देशात पैसा न खाणारा, अर्थात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. काय काम सांगितलंय? आपल्या देशात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय अजून माघारी आलं नाही, आणि माघारी येईल का नाही याचा भरोसा नाही. का तर भूत घरोघरी जातंय, देशभर फिरतंय, घरोघरी जातंय, पण त्याला पैसा न खाणारा माणूसच सापडा नाही. या दृष्टांतातला विनोद आणि थोडीशी अतिशयोक्ती, जास्त नाही पण थोडीशी अतिशयोक्ती सोडून द्या यातली, पण परिस्थिती आणि वस्तुस्थिती सत्य आहे. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. भूत गेलंय, अजून आलं नाही, येईल का नाही भरोसा नाही, घरोघरी जातंय, पण त्याला पैसा न खाणारा माणूस सापडत नाही. प्रत्येक जण भ्रष्टाचार करतोय. कशाला भूत माघारी येईल? घरोघरी जर प्रत्येक माणूस भ्रष्टाचार करतोय तर त्याला भ्रष्टाचार न करणारा माणूस सापडत नाही, भूत माघारी येत नाही, ते एंगेज झालं कामात, हा माणूस इकडे निवांत झाला. दृष्टांतातले विनोद आणि अतिशयोक्ती सोडून देत जा, पण वस्तुस्थिती सत्य की आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, लाच देणं अलिखित नियम बनलाय, भ्रष्टाचार कळसाला गेलाय. श्रमाविना संपत्ती, तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, माणुसकीविना शिक्षण आणि माणुसकीविना विज्ञान आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. पुन्हा ऐका. तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान, श्रमाविना संपत्ती आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. राजकारण आहे पण त्याच्या मुळाशी तत्व नाहीये, दोष आहे. पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाहीये, दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाहीये, दोष आहे. संपत्ती मिळवली पण तिच्या मुळाशी श्रम नाहीये, इमानदारी नाहीये, दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाहीये, दोष आहे. तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान, श्रमाविना संपत्ती आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तिकीट काढतो रेल्वेचं, ते केवळ टीसीच्या धाकामुळे. मी म्हणतो गाडीतले रेल्वेतले टीसी जर बंद केले तर एकही माणूस तिकीट काढायचा नाही, एकही माणूस रेल्वे तिकीट काढायचा नाही. आम्ही तिकीट काढतो ते टीसीच्या धाकामुळे.
टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसते तर आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतंय. हा धर्म आहे. कुठं गेला आमचा धर्म? रेल्वेतला टीसी काढून टाकला तर एकही माणूस तिकीट काढायचा नाही. विना तिकीट प्रवास करणं हा अधर्म आहे. का अधर्म आला आमच्या जीवनात? मोठी गंमत आहे. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. माझं वाक्य नीट आहे का? शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी? शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. दीक्षा म्हणजे तुमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. दीक्षा म्हणजे उगा चप्पी करणं, शेंडी राखणं याला दीक्षा म्हणत नाहीत. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी? त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. पण शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढासा समाजाला घातक नसतो जितका शिकलेला मनुष्य समाजाला घातक ठरतो. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालल. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं ही डायरेक्ट रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. डायरेक्ट रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? गव्हामध्ये किलोवर माती टाकील, खडे टाकील, दुधात थोडंसं पाणी टाकील. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालील. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. रक्तात पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. सलाईन आवश्यक आहे, जीवनदायी आहे. मरत असलेल्या माणसाला वाचवतं सलाईन, लाईफ सेव्हिंग आहे. पण जिथं जरुरी आहे तिथं वापरावं. पण जरूर नसताना, गरज नसतानाही सलाईन लावणं हा दोष, हा अधर्म आहे. आणि म्हणून मी बोललो की शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढा घातक नाही समाजाला जितका शिकलेला मनुष्य घातक ठरतो. का? तर अडाणी मनुष्य टाकून टाकून दुधात काय टाकेल? तर पाणी टाकेल. अडाणी मनुष्य फार फार तर दुधात पाणी घालील, पण शिकलेला डायरेक्ट रक्तात पाणी घालतो. आणि म्हणून आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल, देशाचं चिपाट, तर आमच्यासारख्या गिन्या-चुन्या काही उच्च शिक्षित लोकांना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, पुढारी, लीडर्स, मोठे मोठे पदाधिकारी, मोठे मोठे पदावरचे देशाचे चिपाट जर कोणी केले असेल तर आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना. का? आम्हाला उच्च शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत आम्हाला दीक्षा नाहीये. आणि म्हणून आम्ही वाया चाललो. माणसाला शिक्षा असावी, पण शिक्षेसोबत दीक्षा असावी. शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर मनुष्य समाजाला घातक ठरतो, समाजाला लुटतो, लुबाडतो. आणि म्हणून शिक्षण आहे, पण शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य असावं. चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे. तुम्ही शिकलायत, उच्च शिक्षा आहे, पण संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये, तर तुमच्या जीवनाला चारित्र्य नसतं. आणि चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे. शिक्षा आहे, पण संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये, तुम्ही समाजाला लुटणारच, भ्रष्टाचारच करणार, लुबाडणारच, अधर्मीच बनणार, पापीच बनणार. आणि म्हणून माणूस शिकलाय, त्याला शिक्षा आहे, पण सोबत संत वाङ्मयाची दीक्षा असावी, तेव्हा तो धर्माने वागतो. अन्यथा शिकलेल्या माणसाला संत वाङ्मयाची दीक्षा नसेल तर तो अधर्मानच वागतो, समाजाला त्रास देतो, देशाला लुटतो, माणसाला लुबाडतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात यशाचे पेढे जरूर मिळवा, यशाचे पेढे जरूर मिळवा, परंतु या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. अन्यथा
तुम्ही आम्ही या भारत मातेचं चिरहरण करणारे दुःशासन ठरू, दुःशासनच ठरू, जर आम्हाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर. संत तुकडोजी महाराज अमरावतीचे आपल्या एका अभंगातून बोलतायत आणि ते म्हणतायत, माणूस द्या मज माणूस द्या, काहीही घ्या काहीही घ्या, पर माणूस द्या मज माणूस द्या. श्री संत तुकडोजी महाराज या भारत देशात एक माणूस मागतायत, फक्त एक माणूस. 140 कोटीचा हा भारत देश आणि 140 कोटीच्या देशात तुकडोजी महाराज एक माणूस मागतायत, एक माणूस मागतायत. मग उरलेले 140 कोटी का जनावर आहेत का? ही 140 कोटी माणसंच आहेत, माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. माणूस माणूस राहिला नाही. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. माणूस अंतराळात गेला पण त्याला अंतःकरणात जाता आलं नाही. माणूस मोबाईलवर दूरच्या माणसाशी बोलतो पण त्याचं जवळच्या माणसाशी पटत नाही. का? तर माणसाच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाही. आणि माणसाच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नसेल तर मनुष्य अधर्मीच बनतो, पापीच बनतो. नामासी विन्मुख तो नर पापिया. पाप्याची स्पष्ट व्याख्या सांगितली ज्ञानोबारांनी. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापिया. निंब निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्ती हिनू वाढीनला दोषाची लागी. सकारात्मक बोलले ज्ञानोबा. भक्ती हिनू वाढीनला दोषाची लागी. तोंडात देवाचं नाव नाहीये, भक्तीहीन आहे, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. तैसा भक्ती हिनू वाढीनला दोषाची लागी. मुखात देवाचं नाव नाहीये, जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये. भले तुम्ही उच्च शिकलेलेत, फार शिकलेलेत, पण तोंडात देवाचं नाव नाहीये, जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये. तुम्ही पापीच आहात, अधर्मीच आहात, अधर्मीच आहात. तुम्ही भ्रष्टाचारच करणार. आणि म्हणून शाळेत बालवाडीपासून ते 10वी पर्यंत तुम्ही प्रतिज्ञा म्हणता, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, वगैरे वगैरे. मोठी प्रतिज्ञा म्हणत नाही मी, पण तुम्ही शपथा खाता की मी सगळ्या प्राणी मात्राचं कल्याण करील, त्यांच्याशी सौजन्याने वागेल, त्यांचा पाईक होईल, वगैरे वगैरे. ही प्रतिज्ञा नोकरी लागल्यानंतर आमच्या जीवनात खरी का ठरत नाही? तुम्ही शपथा खाता शाळेत की मी भ्रष्टाचार करणार नाही, सगळ्याशी सौजन्याने वागेल, सगळ्याचं भलं करेल, अशी शपथ खाता. पण नोकरी लागली की फक्त भ्रष्टाचारच करता, दुसरं काहीच करत नाही. ही शाळेतली शपथ कळीला का जात नाही? याचं कारण कोरड्या शपथा कळीला जात नसतात. कोरड्या शपथा कळीला जात नसतात. ओली शपथ कळीला जाते. ओली शपथ म्हणजे मुखात भगवंताचं नाम असणं, ही ओली शपथ आहे. मुखात भगवंताचं नाम धारण करा. शाळेत घेतलेली प्रतिज्ञा सहजच नोकरी करताना कळीला जाईल, सिद्ध होईल. तुम्ही शाळेत प्रतिज्ञा घेतली पण आज नोकरी करतायत, तोंडात देवाचं नाव नाहीये, म्हणून शाळेतली प्रतिज्ञा खरी होत नाही. तुम्ही तोंडात देवाचं नाम धारण करा, तुम्ही रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, शाळेतली प्रतिज्ञा सहजच कळीला जाईल. तुम्ही चुकूनही भ्रष्टाचार करणार नाहीत. कारण भगवंताच्या नामापाशी दुर्गुण थांबत नाहीत. वाती पडो काळोखे पळू लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. दिव्यापुढे अंधार जसा पळून जातो तसं भगवंताच्या नामापासून दुर्गुण पळून जातात. तुमच्या तोंडात देवाचं नाव नाही म्हणून जीवनात दुर्गुण आहेत. आणि म्हणून शाळेतली प्रतिज्ञा तुमच्या जीवनात सफल होत नाही. तोंडात देवाचं नाव धारण करा, दुर्गुण पळून जातील, जीवनात सद्गुण येतील आणि शाळेतली प्रतिज्ञाही सफल होईल. तोंडात नाव नाहीये म्हणून तुम्ही पापी आहेत. नामाशी विन्मुख तो नर पापिया. आणि म्हणून आज या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. कॅन्सर नव्हे, कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. भ्रष्टाचार या देशाला घुशीसारखा खालून पोखरून खिळखिळा करतो. घुस जर लागली घराला तर पोखरून खिळखिळ, डोंगरच्या डोंगर खिळखिळी करते. घुस जर मोठ्या पर्वताला लागली तर अख्खा पर्वत खालून खिळखिळ करते.
देशाला भ्रष्टाचाराची घुस लागली तर देशाला हा भ्रष्टाचार, ही भ्रष्टाचार रूपी घुस पोखरून खिळखिळा करते देश. आणि आज आमच्या देशाला भ्रष्टाचाराची घुस लागली. कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. भ्रष्टाचार देशाला घुशीसारखा पोखरून खिळखिळा करतो. आणि ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेलाय अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाही. का? तर टोकाचा भ्रष्टाचार हे देशाचं वाटोळं करण्याची निशाणी असते. आणि म्हणून भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लोक अधर्माला धर्म समजू लागलेत, पापालाच पुण्य समजू लागले. धर्म लयाला गेलाय. प्रत्येक स्तरात अधर्म माजलाय. प्रत्येक स्तरात लांडीला बाडी माजली आहे. खोटं नाटं वाढले. तुम्ही समोरच्याला फसवलं तर तुम्ही स्वतःला शाने समजता. हॅट कैसा चुत्या मारा मैंने, कैसा घुमाया उसको. स्वतःला बहादर समजता समोरच्याला फसवलं होतं. पण तो दोष आहे, ते पाप आहे. पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणं आणि परस्त्री भोगणं हे पाप आहे. कुठलंही दुष्कृत्य पाप आहे, कुठलंही दुष्कृत्य अधर्म आहे. आणि म्हणून ज्यावेळेस समाजातील नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण ज्यावेळेस नाहीसे होतात तर याला म्हणतात धर्माला ग्लानी आली. याला म्हणतात धर्म लयाला लागला. धर्म आणि स्वधर्म यात थोडा फरक आहे. धर्म म्हणजे मी बोललो नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. पण स्वधर्म थोडा वेगळा आहे. स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय. आता जुन्या काळात वर्ण व्यवस्था होती. वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय तो आपला स्वधर्म होता. पण आता वर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आणि संतांची भविष्यवाणी आहे. नाथ महाराज तुकोबराय यांनी आपल्या संत वाङ्मयात लिहून ठेवलं की कलियुगामध्ये चातुर्वर्णाची घडी विस्कळीत होईल. कुणी काही व्यवसाय करेल. पण असो, सध्या तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहात तोच व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं, आपलं कर्म ईश्वराची पूजा म्हणून करणं, आपलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हाच तुमचा स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्म हा शब्द व्यवसाय रूपाने आलाय आणि धर्म हा शब्द सद्गुण रूपाने आलाय. तुमच्या अंगी असलेले सद्गुण हाच धर्म आहे. सद्गुणाला धर्म म्हणाव, सदाचाराला धर्म म्हणाव. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सगळे सद्गुण आहेत. हा सदाचार आहे. या सदाचाराला, सद्गुणाला धर्म म्हणाव. आणि आज हा सदाचार, हे सद्गुण लयाला लागलेत. धर्म पुसल्या गेलाय. समाजात अधर्म माजलाय, अधर्म नांदू लागलाय. आज बघा कुठं नीती राहिली, अंशतः सुद्धा नीती राहिली नाही. माणुसकी राहिली, इमानदारी राहिली, सत्य राहिले, अहिंसा राहिली, जिव्हाळा, प्रेम, कुठला सदाचार काही राहिलं नाही. सगळं पुसलंय. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा हे सगळं पुसलंय. आणि या गोष्टी समाजातून निघून जाणं हाच अधर्म असतो. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या गोष्टी समाजातून पुसल्या जाणं हाच अधर्म असतो. आणि यालाच म्हणतात धर्माला ग्लानी येणं. आणि अशी ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवंत स्वतः अवतार धरून या पृथ्वीवर येतो. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म पुसल्या गेलाय, धर्म लयाला लागलाय, धर्माला ग्लानी आली आहे. मग या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी
या धर्माला जगवण्यासाठी देवाला अवतार धरावा लागतो आणि मृत्यू लोकात पृथ्वी लोकात यावं लागतं. देव धर्माची स्थापना करतो आणि धर्माची स्थापना हे देवाच्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य असते. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात किंवा देवाला इनडायरेक्टली आठवणे करून देतात की देवा, धर्म लयाला लागलाय, समाजात अधर्म माजलाय, मग अधर्माला नाहीसं करून धर्माची स्थापना करण्यासाठी देवा तुला अवतार घेणं जरुरी आहे. तुकोबाराय इनडायरेक्टली देवाला आठवणे करून देत आहेत. किंवा भगवंत तू युगायुगात अवतार धरतो आणि धर्माची स्थापना करतो. कदाचित तुकोबाराला हेही वर्णन करायचं असेल म्हणून हे शब्दप्रयोग आहे की धर्म रक्षावाया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म पुसला जातो, समाजात अधर्म बोकाळतो आणि मग अधर्म बोकाळाय तर हा धर्म पुसून टाकायचा आणि धर्माची पुन्हा स्थापना करायची, धर्माचं रक्षण करायचंय, यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितायत की धर्म रक्षावाया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावाया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. आणि अशाच प्रकारचे एकूण भगवान विष्णूचे 24 अवतार आहेत, पण त्यातले ठळक 10 अवतार आहेत. भगवंताचे ठळक अवतार किती आहेत? 10 आहेत. कूर्म, मत्स्य, वराह, वामन, मोहिनी, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे भगवान विष्णूचे एकूण प्रमुख 10 अवतार आहेत. त्यातले कूर्म, मत्स्य, वराह, वामन, मोहिनी, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध हे 9 अवतार होऊन गेले. आता येऊ घातलाय कल्की अवतार. आणि नाथ महाराज भागवतात लिहितात की कल्की अवतार हा उत्तर प्रदेशात विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी होईल. भगवान विष्णूचा कल्की अवतार उत्तर प्रदेशात विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी होईल आणि हा अवतार घोड्यावर बसून असेल. भगवान विष्णू घोड्यावर बसून येतील आणि त्यांच्या हातात तलवार असेल. नाथ महाराज लिहितात तेव्हा दुष्ट राजे निर्दळील सकळ. कल्की अवतारात हा कल्की अवतार भगवान विष्णूचा घोड्यावर बसून असेल आणि त्यांच्या हातात तलवार असेल आणि या तलवारीने भगवान विष्णू दुष्ट राजे किंवा दुष्ट जी प्रजा आहे, दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार करतील, सज्जनाला मागे ठेवतील आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतील. सज्जना करवी गुढी सुखाची उभे. हा कल्की अवतार येऊ घातलेला आहे. पण आजच्या प्रस्तुत प्रसंगी आपला संबंध आहे तो राम अवताराशी. आज रामनवमी, पवित्र असा चैत्रमास, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, नवमी आणि त्यात माध्यान्ह दुपारची 12ची वेळ आणि या शुभ प्रसंगी भगवान विष्णू रामप्रभूच्या रूपानं या भारतभूमीत अवतीर्ण झाले. तो हा शुभ दिवस. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. भगवंतांनी आम्हाला शब्द दिलाय काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, धर्म लयाला जाईल, इथं अधर्म बोकाळेल, तेव्हा प्रत्येक युगात मी अवतार धरेल आणि धर्माची पुनर्स्थापना करेल. नरबारा लिहित आहेत हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ओगू हा स्वभावे अद्य असे. भगवान बोलतायत, भगवान श्रीकृष्ण बोलतायत, नरबारा लिहित आहेत की हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ओगू हा स्वभावे अद्य असे. आद्य कालापासून ही चालत आलेली परंपरा आहे काय
की धर्म ज्यावेळेस लयाला जातो तर त्याचं रक्षण करण्यासाठी मी युगायुगात अवतार धरतो, पृथ्वीवर येतो. भगवान विष्णू बोलतात, कृष्ण बोलतात, मी प्रत्येक युगात धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धरतो, पृथ्वीवर येतो, अधर्माचा नाश करतो, धर्माची स्थापना करतो. आणि आजचा पवित्र दिवस, या दिवशी रामप्रभूचा अवतार झालाय. रामप्रभू अवतरलेत, जन्मले नाही, अवतरले. भगवंताचा अवतार असतो, जन्म नाही. कारण भगवंताचा जन्म हा अयवनी संभोग असतो. अयवनी संभोग प्रगटला हा राघव. तुमचा आमचा यवनी संभोग या पद्धतीने जन्म होतो. भगवंताचा अयवनी संभव असतो, तुमचा आमचा यवनी संभव असतो. आणि म्हणून अयवनी संभव प्रगटला हा राघव. म्हणून भगवंत अवतीर्ण होतात, जन्मत नाहीत. आणि म्हणून राम जन्म असं म्हणण्यापेक्षा राम अवतार म्हणावं. अवतीर्ण या शब्दाचा अर्थ होतो वरून खाली येणे. अवतीर्ण, भगवंत प्रगट होतात. भगवंताचा प्रगट दिवस म्हटलं तरी चालतं. भगवंत अवतरित झाले म्हणजे प्रगट झाले. म्हणून राम जन्म, कृष्ण जन्म असं म्हणण्याच्या ऐवजी राम अवतार, कृष्ण अवतार असा शब्द प्रयोग केला तर अधिक योग्य राहील असं मला वाटतं. कारण भगवंताचे जन्म नसतात, अवतार असतो. आणि म्हणून अवतार धरतात भगवंत धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. नवरा लिहित आहेत. म्हणून ही मी अजत्व परत्वे ठेवी, मी अव्यक्तपण नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. मी अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. मला रंग नाही, रूप नाही, आकार नाहीये. मी निर्गुण निराकार आहे. तरी मी साकार होतो, आकार धरतो आणि या पृथ्वीवर येतो. का? साकार होतो, आकार धरतो आणि या पृथ्वीवर, या मृत्यूलोकात धर्माची स्थापना करतो. बाराध्यात बोले ज्ञानोबा आहे, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. देव म्हणतो मी निर्गुण निराकार आहे, मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. तरी मी काय करतो? दोवरी दोन्ही भुजा घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, निर्गुण निराकार आहे, तरी मी आकार धरतो. आणि भक्ताला अलिंगन देण्यासाठी 2 हात कमी पडतात म्हणून 4 हात घेऊन येतो. चतुर्भुज रूपात येतो आणि भक्ताला अलिंगन देतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. तिथं भक्ताला, संताला भेटण्यासाठी देव सगुण साकार होतो. निर्गुण निराकार आहे पण सगुण साकार होतो भक्ताला भेटण्यासाठी, संतांना भेटण्यासाठी. इथं देवी निर्गुण निराकार आहे, अवतीर्ण होतोय. कशासाठी? धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. धर्म लयाला गेलाय. देवाशिवाय धर्म कोणी स्थापन करू शकत नाही. आणि म्हणून मी बोललो, दरबारा लिहित आहेत की म्हणून ही अजत्व परत्वे ठेवी, मी अव्यक्तपण ना आठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. जस अधर्म धर्मावर मात करतो, अर्थात अधर्मी लोक धर्मी माणसावर अत्याचार करतात, जुलूम करतात. जे काही धर्मानं वागतात, ज्यांच्यामुळे धर्म जगतो, ही अधर्मी माणसं त्या धर्मानं वागणाऱ्या माणसालाही धर्मानं वागू देत नाहीत. त्यांच्यावर बलात्कार करतात, जुलूम करतात, भक्तीपासून दूर खेचून नेतात. अशा वेळेस देव म्हणतो की मी माझं अव्यक्तपण, अजत्वपण, माझं अव्यक्तपण दूर ठेवतो, विसरून जातो, व्यक्त होतो, रूपाला येतो, आकार धरतो माझ्या मायेला वश करून. आणि मी अवतीर्ण होऊन या धर्तीवर येतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो. कशी करतो देव धर्माची पुनर्स्थापना? ते वेळी आपल्याच्यानी कैवारे मी साकार होऊन या अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. हे वाक्य महत्वाचे. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. पुढे ज्ञानोबा लिहितायत, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊनसी,
धर्माशी नीतीशी शेजभरी, दैत्याची कुळे नाशी साधूचा मान घेऊसी, परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृता. ज्ञानोबा बोलतात, ते भगवंत बोलले, परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृता. यावर ज्ञानोबाचं भाष्य, दैत्याची कुळे नाशी साधूचा मान घेऊसी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. तात्पर्य, भगवंत अवतीर्ण होऊन दैत्याचा, दुष्टाचा, अधर्मी लोकांचा संहार करतात, त्यांना मारून टाकतात, सज्जनाला मागे ठेवतात आणि सज्जनाच्या हाताने धर्माची गुढी अर्थात धर्माची पुनर्स्थापना करतात. आणि म्हणून भगवंत आणि संत यांच्यात एक फार मोठा प्रमुख फरक आहे. भगवंत धर्माची स्थापना करतात, संत धर्माची जोपासना करतात. भगवंत अवतार घेतात, राम अवतार, कृष्ण अवतार. भगवंत असे अवतार धरून धर्माची स्थापना करतात, संत धर्माची जोपासना करतात. ज्यावेळेस लोक संत वाक्यानेही जुमानत नाहीत, समाजात धर्म जर कोणामुळे जगत असेल तर तो केवळ आणि केवळ संतांमुळे. का संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात, आणि ज्याच्या मुखात हरिनाम आहे तो धर्माची जोपासना करतो. दरबारा लिहितात, सकळ धर्माची कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारणच जर काय असेल तर ते हरिनाम आहे. तुकोबाराय बोलतात की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या तोंडात देवाचं नाव फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. हे समीकरण लक्षात घ्या. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या तोंडात देवाचं नाव फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य, सदाचार, सद्गुण. मग ज्याच्या तोंडात देवाचं नाव त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग पर्याने हरिनामाच्याच पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य जन्म घेतात. हे समीकरण लक्षात घ्या. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. पर्याने हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य आणि धर्म जन्म घेतो, हे सिद्ध होतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. अर्थात हरिनाम हे धर्माला जगवतं, हरिनाम हे धर्माचं कारण आहे. आणि म्हणून देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माची जोपासना करतात. कशा प्रकारे? तर संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात, संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात. महाराज बोलले, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. कुठल्याही झाडाचं बीज लावलं, ज्वारीचं बीज लावलं त्यापासून ज्वारीचं ताट, आंब्याची कोय लावली, आंब्याचं बीज लावलं त्यापासून आंबा. कोणत्या वृक्षाचं बीज लावलं तर त्यापासून तो वृक्ष तयार होतो. तसं हरिनामाचं बीज जर समाजात लावलं तर या हरिनामाच्या बीजापासून धर्माचा वृक्ष तयार होतो, आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात, आणि समाजात नीती, माणुसकी, इमानदारी अर्थात धर्म जगवला जातो. म्हणून हरिनाम हे बीज आहे. कारण हरिनाम रूपी बीजाला धर्माचा वृक्ष लागतो, आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. अर्थात हरिनामालाच नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनाम धर्माला जगवतं, हरिनाम धर्माचं कारण आहे. कारण ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया. नाथ महाराज बोलले, दयेशी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्म नसतो, दये साधूच्या अर्थात हरिनामाच्या आश्रयाने जगते, आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म आहे. दया ते तर धर्मो, धर्मो ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. हे लिंक लक्षात घ्या. ज्ञानोबा बोलतात की दया ते तर धर्म. ज्याच्या हृदयात दया आहे त्याच्या जीवनात धर्म आहे, अर्थात नीतिमूल्य. आणि मग ज्याच्या मुखात देवाचं नाव, त्याच्या हृदयात दया,
भक्तीचे देवर्म जयाच्या हाती, तया घरी शांती क्षमा दया. म्हणून ज्याच्या तोंडात देवाचं नाव त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि मग जिथं नीतिमूल्य नांदतात त्या समाजातून लांडीला वाडी पळून जाते. तिथं कोणीच कोणाला फसवत नाही. मग सहजच तिथं गुणगोविंदाचं प्रेमाचं वातावरण असतं. सगळेजण मैत्रीण राहतात. आणि जिथं मैत्रीचं वातावरण आहे, प्रेमाचं वातावरण आहे, तिथं सुख आपोआप चालत येतं. आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदत असतो. हनुमान नानावारा बोलतात की दया ते धर्मो, धर्मो ते सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. संत धर्माची जोपासना करतात. संत समाजाच्या मुखात हरिनाम देतात. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथं सदाचार असतो, लांडीलावाडी नसते, फसवाफसवी नसते. तिथं प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण असते. जिथं प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण आहे तिथं सुख नांदतं. सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. म्हणून दया ते धर्मो, धर्मो ते सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. संत धर्माची जोपासना करतात, भगवंत धर्माची स्थापना करतात. तर भगवंत धर्माची स्थापना कशी करतात? परित्राणाय साधूना विनाशायाचं दुष्कृतम. अलग लक्षामध्ये की भगवंत दुष्टाला मारूनच टाकतो आणि सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्म स्थापित करतो. मुद्दा लक्षात घ्या. भगवंत दुर्जनाला, दुष्टाला मारून टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्म स्थापित करतो. याला ज्ञानोबा म्हणतात की सज्जना करवी गुढी सुखाची उभी. भगवंत दुर्जनाला मारून टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. जसं महाभारताच्या युद्धात सगळे दुर्जन मारले, अर्जुनासारखे सज्जन मागे ठेवले आणि अर्जुनाच्या हाताने, युधिष्ठिराच्या हाताने धर्माची स्थापना केली. भगवंत दुर्जनाला मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत तसं करत नाहीत. संत दुर्जनाला मारत नाहीत. संत दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतात आणि दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयातले दुर्गुण पळून जातात. कारण हरिनामाजवळ दुर्गुण थांबत नाहीत. संत दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतात. दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयातून दुर्गुण पळून जातात आणि त्याच्या हृदयात दया स्थापित होते. आणि मग या दयेजवळ धर्म आपोआप चालत येतो. धर्म म्हणजे नीतिमूल्य. आणि मग त्या समाजात नीतिमूल्य नांदतात. जिथे नीतिमूल्य तिथं फसवाफसवी, लांडीलावाडी नसते. तिथं प्रेमाचं वातावरण असते, गुणागोविंदाचं वातावरण असते. जिथं प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण तिथं सुख नांदतं. समाजात धर्म जोपासला जातो. समाजात धर्म जोपासणं अतिशय आवश्यक आहे. भगवंताला धर्म अतिप्रिय आहे. धर्माला ग्लानी आली की भगवंताला राहवत नाही. भगवंत पळत येतो आणि दुसऱ्याला पाठवत नाही, स्वतः येतो. धर्म लयाला गेला की भगवंत स्वतः उडी घालतो. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. का? भगवंताच्या हाताखाली चाकर कमी आहेत का? ब्रह्मदेव आहे. भगवंताच्या तोडीचे मित्र महादेव आहेत. भगवंताचा चाकर इंद्र आहे. अनेक स्वर्गीय देवता आहेत. या देवतांना खाली पाठवून धर्माची स्थापना करावी. भगवंतच काय येतो? अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे. अकबर बिरबला म्हणतो, बिरबल, तुमचा भगवान धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतः काय येतो रे? त्याच्या हाताखालचे माणसं का पाठवत नाही? काय म्हणतो अकबर? बिरबल, तुमचा भगवान धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतः काय येतो रे? त्याच्या हाताखालचे माणसं का पाठवत नाही? इंद्र वगैरे वगैरे यासारखे. म्हणले बादशाहजी, हा किस्सा जाऊ द्या म्हणले, हा गहन किस्सा आहे. नाही, मला समजावून सांग. बिरबल म्हणला ठीक आहे बादशाहजी, एक 2-4 दिवसांनी सांगेल म्हणले, निवांत. बिरबलाने एक प्लॅन केला, युक्ती आखली. आग्र्याला होते अकबरजी. मध्ये यमुना नदी होती आणि पलीकडे एक दर्गा होता. प्लॅन आखला बिरबलानी आणि अकबराला म्हणले, आपण
देवाच्या दर्शनाला जाऊ, पलीकडे दर्ग्याला दर्शन घेऊन येऊ म्हणले त्या देवाचं. आणि नवीनच आपल्याला राजकुमार झाले, त्यांनाही सोबत घेऊन म्हणले दर्शनाला, देवाची कृपा होईल. बादशाह अकबर तयार झाले, चला म्हणले, ठीक आहे, देवाचं दर्शन आहे, आनंद आहे म्हणले. स्वतः जाताना एक दासी सोबत घेतली आणि त्या राजकुमाराला, अकबराचा राजकुमार म्हणजे बहुतेक कोण सलीमच असावा, जहांगीर, त्या राजकुमारला सोबत घेतलं. पण नकली राजकुमार घेतला, एक बाहुली. खरा राजकुमार घेतला नाही, नकली राजकुमार घेतला, बाहुलीच्या रूपातला, कापडात गुंडाळा. आणि दासीला सांगितलं की खरं सांगू नको. दासी बसली नावेत, अकबर बसले, बिरबल बसले, सोबत काही माणसे होते. आणि त्या दासीच्या कानात सांगितलं की नाव नदीच्या मध्यभागात खोल डोहात गेली की या बाळाला नदीत टाकून द्यायचं, या बाळाला नदीत टाकून द्यायचं. ठरल्याप्रमाणे नाव मध्यभाग गेली. दासीने ते बाळ घेतलं रबराचं आणि दिलं नदीत टाकून आणि लागली ओरडायला, राजकुमार पडले, राजकुमार पडले, सुलतान पडले, राजकुमार पडले, नदीत पडले. हा शब्द बादशाह अकबराच्या कानावर गेला की त्याचा मुलगा नदीत पडलाय. त्यांनी धाडकन नदीत उडी घातली. हाताखाली अनेक माणसं होते त्या नावेत. एकालाही म्हणला नाही उडी मारा माझ्या बाळाला वाचवा. डायरेक्ट अकबर बादशहानं उडी मारली आणि बाळाला काढलं. अकबर बादशाह त्या रबरी बाळाला घेऊन पुन्हा नावेत आला. बादशाह बिरबलावर नाराज झाला, रागावला. म्हणले, बिरबल, तू अशी चेष्टा का केली माझी? एक तर नकली बाळ आणलंस, मला पाण्यात उडी मारायला लावली, मीच बुडून मेलो असतं तर. बिरबल म्हणतो, बादशाहजी, हा प्रयोग केल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नव्हतो. म्हणले, कसं? म्हणले, ज्या वेळेस तुमचं बाळ पाण्यात बुडतंय हे तुम्हाला कळालं तर कोण्या दुसऱ्या नोकराला सांगावं याचं तुम्हाला भान राहिलं नाही. तुम्ही डायरेक्ट उडी घातली आणि त्या बाळाचं रक्षण केलं, त्या बाळाला वाचवलं. तसं भगवंताचे भक्त हे भगवंताचे बाळ आहेत, त्यांच्यावर संकट आलंय, अधर्म त्या भक्ताला त्रास देतोय, हे भगवंताला कळालं की भगवंत स्वतः उडी घालतो आणि भक्ताचं रक्षण करतो. आणि म्हणून भगवंत हाताखालच्या माणसाला कधीही माझ्या भक्ताचं रक्षण कर म्हणत नाही. भगवंत स्वतः उडी घालतो, स्वतः उडी घालतो. जशी प्रल्हादासाठी उडी घातली, कुठेही न दिसे पाहता उडी घाली अवचिता. प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंह अवतार म्हणून भगवंतानं उडी घातली. भगवंतानं उडी घातली. जशी अकबर बादशहानं आपलं बाळ पडलंय हे कळताच स्वतः उडी घातली. नोकराला सांगण्याचं भानही राहिलं नाही. का? ती अटॅचमेंट आहे, बाळावरचं प्रेम आहे. बाळावरच्या मोहानं, बाळावरच्या प्रेमानं अकबर बादशहाला कुणाला सांगण्याचं भान राहिलं नाही. स्वतः नदीत उडी घातली आणि बाळाला वाचवलं. तसं देवाच्या भक्ताला कुणी त्रास देतं हे देवाला कळलं की देव कोणाला सांगत नाही, देवाला भान राहत नाही. देव स्वतः उडी घालतो आणि भक्ताचं रक्षण करतो. आणि म्हणून देव स्वतः बोलतोय. दरबारा लिहित आहेत, म्हणून ही अजत्व परत्वे ठेवी, मी अव्यक्त पण नाटवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. ते वेळी आपल्याच्याने कैवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी, दैत्याची कुळे नासी, साधूचा मान घेवसी, धर्माशी नीतीशी सेज भरी. धर्माशी नीतीशी सेज भरी. भगवंत म्हणतायत, ज्ञानवारा लिहित आहेत की धर्म लयाला जातो, अधर्म माजतो आणि अधर्मी मनुष्य धर्मानं वागणाऱ्या भगवत भक्ताला त्रास देत आहेत, भगवत भक्ती करू देत नाहीत. अशा वेळेस भगवंत स्वतः अवतरित होतात. दुष्टाचा, अधर्मी माणसाचा संहार करतात, त्यांना मारून टाकतात, सज्जन मागे ठेवतात आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतात. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. हा फरक आहे देव आणि संतांमध्ये. भगवंत दुष्टाला मारून टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो, सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो, जे महाभारताच्या युद्धात केलं. पण संत दुर्जनाला मारत नाहीत, दुर्जनाच्या मुखात हरिनाम देतात. आणि दुर्जनाच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते.
दयेजवळ धर्म येतो, अर्थात नीतिमूल्य येतात. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथून लांडीला वाडी फसवाफसी पळून जाते. तिथे सदाचार असतो, प्रेम जिव्हाळा असतो. जिथं प्रेम जिव्हाळा आहे तिथे सुखच सुख नांदत असतं आणि तो समाज सुखी होतो. आणि म्हणून धर्माशिवाय समाज सुखीच होऊ शकत नाही. आणि म्हणून धर्माला धर्म जे म्हणतायत ते याचं कारण आहे की धर्मामध्ये धारणा शक्ती असते. असं म्हटलं की धर्मो धारयते प्रजा, धर्मो धारयते प्रजा. धर्मामध्ये धारणा शक्ती आहे. धर्म समाजाला धारण करून ठेवतो म्हणून त्याला धर्म म्हणतात. धरण पाण्याला धरून ठेवतं, धरण पाण्याला धरून ठेवतं म्हणून त्याला धरण म्हणतात. तसं धर्म समाजाला धरून ठेवतो म्हणून धर्माला धर्म म्हणतात. धर्मो धारयते प्रजा. धर्मात धारणा शक्ती असते. समाजाच्या मुखात हरिनाम, समाजातील सगळे लोक हरिनाम घेऊ लागले किंवा मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक हरिनाम घेऊ लागले. सगळ्याच्या हृदयात दया, सगळ्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथं लांडीला बाडी नाही, फसवाफसवी नाही. तिथं प्रेम आणि जिव्हाळ्याचं वातावरण, गुण्यागोविंदाचं वातावरण. जिथं गुण्यागोविंदाचं प्रेमाचं वातावरण तिथं सुखच सुख नांदतं. तो समाज, तो देश प्रगती करतो. पण जिथं मुखात हरिनाम नाहीये तो मनुष्य निर्दयी असतो, अधर्मी असतो, पापी असतो, समाजाला त्रास देतो. मग ज्यावेळेस समाज नामस्मरण घेत नाही, भक्तीपासून वंचित आहे, समाजात लोक नामच घेत नाहीत, घेतात ते कमीत कमी, जास्त लोक नाम घेत नाहीत, समाज भक्तीपासून दूर आहे. समाजाच्या मुखात नाम नाही तर हृदयात दया नाही, समाज अधर्मी बनेल, निर्दयी बनेल. आणि निर्दय कडू असतं, कपटी असतं, ते कुणाचं नसतं, ते फक्त स्वतःचं असतं. मग मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, ते निर्दयी आहे, कडू आहे, कपटी आहे, अधर्मी, समाजाला त्रास देईल. मग समाजातले जास्तीत जास्त लोक नामच घेत नाहीत, सगळे निर्दय असतील, कडू असतील, कपटी असतील, एकमेकाला हाणतील, मारतील, एकमेकाचं धन लुटतील, लांडीला बाडी वाढेल, फसवाफसवी वाढेल, समाजात स्वैराचार हाहाकार माजेल आणि समाज विखुरल्या जाईल, देश अधोगतीला जाईल. आणि म्हणून अधर्माने देशाची अधोगती होते, समाज विखुरल्या जातो. अधर्माने समाज विखुरल्या जातो, देशाची अधोगती होते. मुद्दा लक्षात घ्या. अधर्माने देशाची अधोगती होते, समाज विखुरल्या जातो. धर्माने समाज एकत्रित धरून ठेवला जातो, देश प्रगती करतो. आणि म्हणून असं म्हटलं की धर्मोधार येते प्रजा, धर्मोधार येते प्रजा. धर्मात धारणा शक्ती, धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो. पण समाजात धर्म कधी नांदतो? समाजात धर्म कधी नांदतो? समाजाच्या मुखात हरिनाम असेल तर. आणि म्हणून दानबारा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. समाजातील जास्तीत जास्त लोक, सगळे लोक हरिनाम घेऊ लागले, सगळ्याच्या हृदयात दया. मग सगळ्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथून लांडीला बाडी पळून जाते, तिथं सत्य नांदतं, प्रेम जिव्हाळा नांदतो. जिथं सत्य प्रेम जिव्हाळा नांदतो तिथं आनंदी आनंद असतो, तिथं सुखच सुख असतं. तो समाज एकत्रित धरून ठेवला जातो, समाज प्रगती करतो, देश प्रगती करतो. इथं काय केलं? धर्मानं समाजाला एकत्रित धरून ठेवलं म्हणून धर्मोधार येते प्रजा. आणि भगवंताला हे हवंय, भगवंताला हे हवंय, समाजात धर्म नांदावा. आणि धर्म नांदला तर समाज एकत्रित धरून ठेवला जातो, समाज सुखी बनतो. आणि म्हणून भगवंताला सगळ्यात प्रिय काय असेल तर धर्म. आणि धर्म म्हणजे नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. ही सद्गुण समाजात नांदावी. ही सद्गुण अर्थात हा धर्म भगवंताला प्रिय. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. हे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं. आणि म्हणून भगवंताला सत्य प्रिय, प्रेम प्रिय, अहिंसा प्रिय, नीती, माणुसकी, इमानदारी प्रिय, सदाचार प्रिय, सद्गुण प्रिय. आणि जेव्हा प्रेम, अहिंसा, सदाचार, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी हे लयाला लागतात, अर्थात धर्म लयाला लागतो, तेव्हा भगवंत स्वतः येतात अवतार धरून आणि दुष्टाचा संहार करतात आणि सज्जनाला मागे ठेवून सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतात.
आणि मग हे प्रत्येक युगात घडतं. आज आपला संबंध रामनवमीशी. रामनवमीला भगवान विष्णू प्रभू रामचंद्राचा अवतार धरून आले. प्रभू रामचंद्राचा अवतार धरून आले. मग हे त्रेतायुग. या त्रेतायुगात रावणासारखे दुष्ट होते, दुराचारी होते, त्याचे अनुयायी माजले होते, बोकाळले होते. रावण आणि त्याचे अनुयायी हे सगळे राक्षस समाजाला त्रास देत, समाजाला वेठीस धरलं, समाजावर जुलूम करू लागले, लोकांना भक्ती नीट करता येईना. अनेक देवतांना, स्वर्गीय देवतांना या रावणानं बंदीखान्यात टाकलं. मग अशी परिस्थिती समाजात आली की भगवंत अवतार घेतात आणि रावणासारखे दुष्ट मारतात. राम अवतारात रावणासारखे, कुंभकर्णासारखे दुष्ट मारले. कृष्ण अवतारात शिशुपाल, वक्रदंत, कंस यांच्यासारखे दुष्ट मारले. सज्जन मागे ठेवले आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना केली. हा भगवंताचा नित्य धंदा आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. महाराज म्हणतात की देवा, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, या पृथ्वीवर, या समाजात अधर्म बोकाळतो, धर्म पुसला जातो, धर्म नाहीसा होतो, तेव्हा तू अवतार धरतोस. अवतार धरून दुर्जनाला मारतो, सज्जनाला मागे ठेवतो, त्यांचं रक्षण करतो. याला तुकोबाराय म्हणतात आपल्या पाळीसी भक्तजना. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता. देवा तू अवतार धरून येतोस. तसं आज रामनवमी दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम अवतार धरून आले, आपल्यात प्रकट झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मग तुकोबाराय भगवंताला आठवण करून देत आहेत की देवा, मी तुला विनवणी करतोय की तू युगायुगात धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धरतोयस. हे मी तुझ्याशी बोलतोय देवा. तू माझं बोलणं कान निराळं टाकू नकोस किंवा कानावर हात ठेवू नकोस. मी काय म्हणतोय देवा, तू प्रत्येक युगात अवतार धरतो, धर्माचं रक्षण करतो, धर्माची स्थापना करतो. हे माझं वाक्य कान निराळं टाकू नको, कानावर हात ठेवू नको, ऐकून न ऐकल्यासारखं करू नको. किंवा उद्या तू म्हणशील मी अवतार बिवतार काही धरत नाही, तर तुकोबाराय म्हणतात मी साक्ष देतो देवा, तू अंबरीशाच्या रक्षणासाठी 10 जन्म 10 अवतार घेतलेस, याचा मी तुला पुरावा देतो. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात लिहितात. आणि महाराज बोलतात की अंब ऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंब ऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. देवा, माझं बोलणं कानावर टाकू नको किंवा कानावर हात ठेवू नको, दुर्लक्षित करू नको. तुझं ब्रीद आहे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. अलग लक्षामध्ये, हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. उगू हा स्वभाव आद्य असे. हा जो धर्म आहे युगायुगी तुला रक्षवायचा किंवा तू त्याचं रक्षण करतो, हे तुझं ब्रीद आहे. तू गीतेत ज्ञानेश्वरीत बोललाय की धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. उगू हा स्वभाव आद्य असे. अनादिकालापासून हे चालत आले की प्रत्येक युगात जेव्हा धर्माला ग्लानी येईल त्यावेळेस मी येतो, सगुण साकार होऊन धर्माचं रक्षण करतो. आणि देवा, तू हे जर विसरला असेल तर मी तुला आठवण करून देतो, पुरावा देतो. अंबरीशासाठी तू 10 जन्म सोसलेस, अवतार घेतलायस. अंबरीश नावाचा एक राजा होता. तो महान भगवत भक्त होता. भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता. तो नियमाने एकादशी व्रत करायचा, निर्जला एकादशी. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला बरोबर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला हे एकादशी व्रत सोडायचं. या व्रतानं भगवान विष्णू या अंबरीशावर अतिशय प्रसन्न होते. हा अंबरीश
भगवान विष्णूचा अतिशय प्रिय भक्त आहे. ही ख्याती सगळी जगभर पांगल्यामुळं ऋषी दुर्वासा यांनाही थोडंसं खपलं नाही. जलस्वृत्ती म्हटलं तरी चालतं, ऋषीत नसावी, पण जलस्वृत्तीने, बदला घेण्याच्या भावनेने दुर्वासा ऋषी राजा अंबरीशाच्या घरी गेलेत आपल्या सर्व शिष्यासोबत. राजा अंबरीशानं दुर्वासा ऋषीचं स्वागत केलंय. आता सकाळची वेळ, नियमाप्रमाणे राजा अंबरीशाला एकादशी व्रत सोडायचं. द्वादशीला पाटेच राजा अंबरीश म्हणाले, महर्षी दुर्वासा ऋषी, तुम्ही जा शिष्यासहित आणि नदीवर जाऊन स्नान करून या. तोपर्यंत मी भोजनाची तयारी करतो, तोपर्यंत सूर्योदय होईल. दुर्वासा ऋषी आपल्या शिष्यासह स्नान करायला नदीवर गेलेत. सूर्योदय होण्याची वेळ आली तरी दुर्वासा मुद्दाम उशीर करू लागले. स्नानात रमले, स्नानात वेळ घालू लागले. स्नान उरकून परत येईनात. त्यांना मुद्दाम विलंब करायचा होता. राजा अंबरीशाचं व्रत भंग करायचं होतं. राजा अंबरीशाने अनेक निरोप पाठवले, पण दुर्वासा काही लवकर येणार. शेवटी सूर्योदय झाला. काय करावं पंचायत पडली. बाजूला काही तज्ञ पंडित होते. त्यांनी राजा अंबरीशाला सल्ला दिला. म्हटले, महाराज, तुम्ही एक तुळशीचं पान तोंडात टाका, चावा, गिळा आणि गोटभर पाणी प्या. एकादशी घडेल, व्रतही तुटेल. राजा अंबरीशानं एक तुळशीचं पान खाल्ले, गोटभर पाणी पिलेत, व्रत सोडले. आता ऋषी दुर्वासा ऋषीच होते, अंतर्यामी. त्यांना कळालं की राजा अंबरीशाने मला भोजन देण्याच्या आधी व्रत सोडले, माझा अपमान केलाय. त्यांनी नदीवरच आपल्या जटा सोडल्या. त्या जटातून एक कृत्या नावाची राक्षसी निर्माण केली आणि तिला आदेश दिला, जा की अंबरीशाला मारून टाक. आणि सोबत शापही दिला की राजा अंबरीशा, तुला अजून 10 जन्म घ्यावे लागतील, तेव्हाच तू मुक्त होशील. 11व्या जन्माला असा शापही देऊन टाकला. कृत्या गेली. राजा अंबरीशाला मारण्यासाठी तेवढ्याच सुदर्शन सुटलं देवाच्या हातून आणि या सुदर्शनानं त्या कृत्याचे तुकडे तुकडे करून टाकले. कृत्या मेली. दुर्वासाही धावत आले, लालबुंद क्रोधित झालेले. दुर्वासा ऋषी आपल्या क्रोधासाठी जगजाहीर होते. साध्या साध्या गोष्टीने क्रोधित व्हायचे. आता सुदर्शनानं कृत्या मारली, पण सुदर्शन एवढ्यावर थांबला नाही. ज्यांनी ही कृत्या निर्माण केली ते होते दुर्वास. ते सुदर्शन दुर्वासाच्या मागे लागला. सुदर्शन मागे लागलं हे पाहून दुर्वासाने जे धोतरवर केलं म्हाताऱ्याने, जे पळस सुटलं म्हातार, जे धूम ठोकली नीट स्वर्गात. इंद्राला शरण गेले. हा वृत्तांत इंद्राला सांगितला. इंद्र म्हणले, इथून निघा ऋषीवर. सुदर्शन मलाही मारील, त्याला रोखण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. दुर्वासा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने हाकललं, निघ म्हणले. सुदर्शनाला मी रोखू शकत नाही. पुन्हा महादेवाकडे गेले. महादेवाने हाकललं, निघ म्हणले, निघ.
त्याला मी रोखू शकत नाही. शेवटी दुर्वासा भगवान विष्णूकडे गेले, माफी मागितली, पण भगवान विष्णू म्हणले मी त्याला रोखू शकत नाही, मी भक्ताच्या अधीन आहे. त्याला रोखलं तर राजा अंबरीशच रोखू शकतो, बाकी कोणी नाही. तू त्याला शरण जा. त्यांनी रोखलं तर रोखेल, अन्यथा तुला मारावंच लागेल. दुर्वासा पुन्हा धोतर वर करून चेंग पळाले राजा अंबरीशाकडे, शरण गेले, माफी मागितली, पायावर लोळू लागले. राजा अंबरीश संतच, त्यांना दया आली. सुदर्शनाला हात केला, विनंती केली, नमस्कार केला सुदर्शनाला. सुदर्शन थांबलं, वापस गेलं. नंतर ऋषी दुर्वासा आणि राजा अंबरीश यांच्यात खूप मैत्री झाली. नंतर जगभर दुर्वासाने राजा अंबरीशाचा प्रसारही केला, महानता गायली, महानतेचे पोवडे गायले. पण आता दुर्वासाने शाप दिलाय अंबरीशाला की तुला 10 गर्भवास किंवा 10 जन्म सोसावे लागतील, मग 11व्या जन्माला तू मुक्त होशील. पण राजा अंबरीश महान भगवत भक्त, भगवान विष्णू त्याला या जन्मात मुक्त करणार होते. पण इकडे दुर्वासा संत आहेत आणि भगवान विष्णूला संताचा शब्द खरा करावा लागतो, म्हणून अडचण आली. दुर्वासाने शाप दिलाय तुला 10 जन्म घ्यावे लागतील, 11व्या जन्माला मुक्त होशील. आता दुर्वासाचा शब्द पाळायचा आहे, दुर्वासाचा शब्द खरा करायचा आहे आणि अंबरीशाला या जन्मात मुक्त करायचे. मग या 10 जन्माचं करायचं काय? म्हणून देवाने दुर्वासाचे ते 10 जन्म आपल्याकडे ओढून घेतले भगवान विष्णूने, आणि भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. अंबरीशाला त्या जन्मात भगवान विष्णूने मुक्त केलं, दुर्वासाचाही शब्द पाळला, त्याचाही शाप खरा ठरला आणि अंबरीशाला 10 वेळेस जन्म घ्यायचा, तो जन्म भगवान विष्णूने घेतला. आणि हे 10 जन्म आहेत भगवंताचे 10 अवतार. प्रसंग लक्षात येतोय ना? दुर्वासा ऋषीने शाप दिलाय राजा अंबरीशाला की 10 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा 11व्या जन्माला मुक्त होशील. दुर्वासा संत आहे, मग संताची लाज राखायची, संताचा शब्द खरा करायचा देवाला, संताचा शब्द देवाला खरा करावा लागतो. दुर्वासाने शाप दिलाय, दुर्वासाचा शाप खरा करायचा आहे आणि अंबरीशाला या जन्मात मुक्त करायचे. मग या 10 जन्माचं काय व्हावं? तर भगवान विष्णूंनी हे अंबरीशाचे 10 जन्म आपल्याकडे ओढून घेतले आणि या जन्मात अंबरीश मुक्त केला आणि दुर्वासाचाही शब्द खरा केला. आणि मग हे अंबरीशाचे 10 जन्म भगवंताने आपल्याकडे घेतले, तर हे 10 जन्म आहेत भगवंताचे 10 अवतार. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की देवा, तू प्रत्येक युगात धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतोस. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजना. तुझं ब्रीद आहे गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ओगू हा स्वभावे आद्य असे. देवा तुझा शब्द आहे, तू वचन दिलंय की प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार धरतो, धर्माची स्थापना करतो. तर तुकोबाराय म्हणतात की देवा मी तुला आठवण करून देतोय, आता असो किंवा भविष्यात असो, जेव्हा जेव्हा धर्म लयाला जाईल, अधर्म बोकाळेल, धर्माला ग्लानी येईल, तेव्हा तेव्हा देवा तू अवतार धरतोस किंवा धर आणि समाजात धर्माची स्थापना कर. आणि तू जर म्हणशील देवा मी अवतार धरत नाही आणि मी जे तुला धर्म रक्षाला अवतार धरतो हे मी जे बोलतोय, माझ्या बोलण्याकडे जर दुर्लक्ष करशील किंवा म्हणशील मी अवतार धरत नाही, तर देवा मी तुला आठवण करून देतोय. कशाची? तर अंबरीशासाठी जन्म सोशियले
दुष्ट निर्डाळीले किती एक. मी तुला आठवण करून देतोय की अंबरीषासाठी तू 10 जन्म सोसलेस, 10 अवतार घेतलेस, याची तुला आठवण करून देतोय. देवा, तू जर माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करशील, कानाडोळा करशील आणि म्हणशील मी अवतार वगैरे घेत नाही, तर मी तुला आठवण करून देतोय. देवा, पाठीमागे तू अंबरीषाला जो शाप दिला दुर्वासाने 10 जन्माचा, ते अंबरीषाचे 10 जन्म तू आपल्याकडे ओढून घेतलेस देवा. आणि अंबरीषासाठी 10 वेळा तू जन्माला आलास, 10 अवतार घेतलेस, 10 अवतार घेतलेस, याची तुला आठवण करून देतोय. आणि म्हणून देवा, तू प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा अवतार धर आणि धर्माचं रक्षण कर, धर्माची स्थापना कर. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. आणि हा अवतार घेतोयस याचा पुरावा देण्यासाठी दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतायत की अंबरीषासाठी जन्म सोसियले दुष्ट निर्डाळीले किती एक. आणि तू देवा माझं हे ऐकशील का, तर तू कृपा सिंधू आहेस. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज बोलतायत, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करे. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करू. भगवंता, तू कृपा सिंधू आहेस. सिंधूमध्ये, समुद्रामध्ये किती पाणी मोजता येत नाही, समुद्राची खोली मोजता येत नाही. जशी समुद्राची खोली मोजता येत नाही, समुद्राचं पाणी मोजता येत नाही, तसं भगवंताची भक्तावर असलेली कृपा मोजता येत नाही. म्हणून भगवंत कृपा सिंधू आहे. टाकीमध्ये, टिपाडामध्ये, कशामध्ये पाणी साठवलं मोजता येतो, समुद्रातलं पाणी मोजता येत नाही. मग समुद्रातलं पाणी ज्याप्रमाणे मोजता येत नाही, तसं भगवंताचं भक्तावर असलेलं प्रेम, भक्तावर असलेली कृपा मोजता येत नाही. म्हणून तुकोबाराय उपमा देत आहेत भगवंताला आणि भगवंताच्या प्रेमाला, भगवंताच्या कृपेला, की तू कृपा सिंधू आहेस. तू कृपा तळ नाही, कृपा सिंधू आहेस. सिंधू म्हणजे समुद्र. धन्य तू कृपा सिंधू म्हणतील आपला तू बोल साच करी. देवा, तू करुणाकर आहेस, दयासागर आहेस, कृपा सिंधू आहेस, भक्तासाठी धावून येतोस. तुझी किती कृपा आहे, समुद्राच्या पाण्या इतकी, समुद्राच्या खोली इतकी. समुद्राची खोली मोजता येत नाही, समुद्राचं पाणी मोजता येत नाही, तशी तुझी कृपा मोजता येत नाही. तू उदार आहेस देवा, तू कृपा सिंधू आहेस. पण आपला बोल सत्य कर. तू शब्द दिलेला आहेस काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा शब्द दिलायस तू काय, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता. हा शब्द दिलायस काय, हे धर्माजात आगवे युगायुगी मे रक्षावे उगू अस्वावे अद्य असे. हे शब्द दिलेस तू आम्हाला गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. तू आपला बोल साच कर देवा. अवतार घेऊन दुष्टाचा संहार कर, सज्जन मागे ठेव, धर्माची स्थापना कर. आणि शेवटी तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. देवा, मीच बोलतो असं नाही, हे मी जे बोलतो हे पुराणात सुद्धा सांगितलंय की देव प्रत्येक युगात अवतार धरतो आणि धर्माची स्थापना करतो. आणि म्हणून तू अवतार धर. तू दया सिंधू आहेस, कृपा सिंधू आहेस. तू अवतार धर, धर्माला ग्लानी आली, अधर्म नाहीसा कर, धर्म पुनर्स्थापित कर. अवतार धरून दुष्टाला मारून टाक, सज्जन मागे ठेव आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना कर. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. आणि जो तू अवतार घेतो प्रत्येक युगात, मी जे बोलतोय ते मीच बोलतोय असं नाही, तर पुराणही बोलतायत. आणि पुराण बोलतायत म्हणून मी देवा बोलतोय. आणि महाराज लिहितायत की तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. देवा, तू कृपाळू आहेस, दया सिंधू आहेस, भक्ताचं रक्षण करतोयस, आपल्या पाळीशी भक्तजना. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा देवा तू ये. अधर्म माजलाय, तू अधर्म पुसून टाक, धर्माची स्थापना कर. अर्थात दुष्टाला मारून टाक, सज्जनाला मागे ठेव, त्यांच्या हाताने धर्माची स्थापना कर. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. का, तू दया सिंधू आहेस. आणि हे मीच बोलतोय असं नाही, तर पुराणही बोलतायत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. एक धावता 5 मिनिटात भगवंताचा अवतार कसा झाला. सूर्यवंशात अज नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता. त्या अजाचा मुलगा राजा दशरथ अतिशय पराक्रमी राजा, पण पुत्र मुलं बाळ संतती नव्हती. राजा दशरथ आणि इंद्र मित्र होते. इंद्राला मदत करायला राजा दशरथ एकदा स्वर्गात गेले होते. त्यावेळेस गुरु बृहस्पतीने राजा दशरथाला एक सल्ला दिला की मृत्यूलोकात विभांडक आणि ऋषीशृंगी हे बापलेक आहेत, यांच्या हाताने तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर, तुला संतान होईल. मग राजा दशरथ मृत्यूलोकात येऊन ही बातमी वसिष्ठ गुरुदेवांना सांगितली. यज्ञाची तयारी झाली. विभांडक आणि ऋषीशृंगी कसे आले अयोध्येमध्ये याची एक कथा आहे, ती सांगत बसत नाही आता. राजा दशरथानं या ऋषीशृंगी या विभांडकाच्या पुत्राच्या हातानं यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ. अतिशय सुंदर यज्ञ झाला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले. हा यज्ञ पुरुष यज्ञ नारायण यज्ञातून होमातून बाहेर आला. त्यांनी एक प्रसादाचं पात्र आणलं यज्ञातून आणि ते ऋषीशृंगीच्या हातात दिलं आणि ऋषीशृंगीला सांगितलं की राजाच्या पत्न्यांना हा प्रसाद खाऊ घाल. ऋषीशृंगीने वसिष्ठाकडे हे प्रसादाचं पात्र दिलं, पसाय पात्र. वसिष्ठाने याचे 3 भाग केले. वरचा ज्येष्ठ भाग माता कौशल्येला दिला, मधला सुमित्रा मातेस आणि तिसरा कैकेयी मातेस खालचा. पण मला खालचा दिला, वरचा ज्येष्ठ दिला ना हे पाहून कैकेयी माता क्रोधित झाली, रागात आली, रुसली. पतीसोबत राजा दशरथासोबत भांडू लागली. ऋषीशृंगीने सांगितलं होतं की हा प्रसाद लवकर राण्यांना खाऊ घाला, नाही तर विघ्न येईल. आणि विघ्न आलंच. एक घार आली आणि कैकेयीच्या हातातला तो प्रसाद घेऊन पळून गेली घार. राजा दशरथ म्हणाला, तर मी काय करू? तू रडत बसली, तुझ्या हातातलं नेलं घारीने, मी काय करू आता? पण माता कैकेयी रडत बसली हे पाहून कौशल्या मातेस आणि सुमित्रा मातेस दया आली. त्यांनी आपल्या प्रसादातील अर्धा प्रसाद कैकेयी मातेला दिला आणि म्हणून कौशल्य मातेला एकच पुत्र राम झाले, सुमित्रा मातेस एकच पुत्र लक्ष्मण झाले आणि कैकेयी मातेस 2 पुत्र भरत शत्रुघ्न झाले. का? तर हे यांच्यातला अर्धा प्रसाद या दोघींनी कैकेयीला दिला, मग ते 2 तुकडे असल्यामुळे 2 पुत्र झाले. असा इतिहास. आणि मग या राण्या गरोदर राहिल्या. तिकडे तो हिसकून नेलेला प्रसाद तिकडे अंजनी मातेच्या हातात पडला, त्या प्रसादाने तिकडे मारुतीराय झाले. अशी गोड कथा आहे. मग हा प्रसाद तिन्ही राण्यांनी सेवन केल्यानंतर गरोदर राहिल्या आणि नंतर राजा दशरथ डोहाळे विचारू लागले. तो डोहाळे विचारताना पहिल्यांदा कैकेयीकडे गेले. म्हणजे कैकेयी तुला काय हवंय, काय तुझे डोहाळे? तर कैकेयी म्हणते, नामदेव महाराज लिहितात, एरी म्हणे ऐसे वाटत असे जीवा, एरी म्हणे ऐसे वाटत असे जीवा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा. ज्येष्ठाला म्हणजे माझ्या पुत्राला राज्य दे, कनिष्ठाला म्हणजे माझ्या पुत्राला राज्य दे आणि ज्येष्ठाला 14 वर्षाचा वनवास आणि असा वनवास दे की त्याची खबर बी येऊ नये. राजा दशरथ फार दुःखी झाले. नंतर सुमित्रा मातेकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुला काय डोहाळेत? तर त्या म्हणाल्या
की माझ्या मुलांनी ज्येष्ठांची सेवा करावी, माझ्या मुलांनी ज्येष्ठाची सेवा करावी, आणि ते लक्ष्मण आहे. सुमित्रा माता म्हणतात की प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा, वडिलांची सेवा अहर्निशी. हे माझे डोळे आहेत, आणि ते लक्ष्मण भगवंताची सेवा करतायत. शेवटी कैकेयीकडे गेले, कौशल्या मातेकडे गेले दशरथ राजे, आणि विचारलं तुझे काय डोळे आहेत? तर त्या म्हणाल्या, कौशल्या माता म्हणतात, येरी म्हणे मी आगवा राम, मजमाजी तो कैचा भ्रम. कारण कौशल्या माता थोड्या भ्रमात आल्यासारख्या काही बरोबर लागल्या. मला धनुष्य द्या, मला रावणाला मारायचंय, मला धनुष्य द्या. तर राजाला वाटलं काय डोक्यावर परिणाम झाला, काय भ्रम झालाय. मग राजा म्हणले, अगं तू वेडी झाली का, भ्रम झाला काय? तर कौशल्या माता म्हणतात, नाही नाही नाही, मला भ्रम नाही. येरी म्हणे मी आगवा राम, मजमाजी तो कैचा भ्रम. मी राम आहे, मला कसला भ्रम झालाय. अशा प्रकारे ही गोड कथा आहे. आणि कौशल्या मातेच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले, आणि दुपारी ठीक 12 वाजता, चैत्र मास, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, नवमी, दुपारी 12 वाजता भगवान विष्णूने कौशल्या मातेच्या पोटी रामचंद्राच्या रूपात अवतार धरला, आणि म्हणून बोला, प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे चैत्र मास, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, नवमी, दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामचंद्राचा अवतार झाला. आणि म्हणून आता गुलाल घ्या हातात, आणि म्हणा सगळे, अयवनी संभव प्रगटाला हा राघव, अयवनी संभव प्रगटाला हा राघव. आता गुलाल उधळा, आणि म्हणा आता माझ्यासोबत, झाले रामराज्य काय उने आमासी, झाले रामराज्य काय उने आमासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, जळिता काढिता जीविता गे बाईये. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिदिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. हा अभंग म्हणावा आणि कीर्तनाचा शेवट करावा. एकदा जय जयकार करा प्रभू रामचंद्राच्या नावाचा. बोला, प्रभू रामचंद्र भगवान की जय, बाल रामचंद्र भगवान की जय. जय जय राम, जय श्रीराम, जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. अशा प्रकारे चैत्र मास, वसंत ऋतू, शुक्ल पक्ष, नवमी, दुपारी 12 वाजता भगवान विष्णूंनी कौशल्या मातेच्या पोटी प्रभू रामचंद्राच्या रूपात अवतार धरला. ही भगवंताची अवतार कथा आहे. आणि म्हणून अभंगात तुकोबाराय म्हणतायत की धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीशी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म शोषिले, दुष्ट निर्दाळिले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू, मनतील आपला तू बोल साच करी. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायण कृपा सिंधू. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.